मित्रांनो, लैंगिक शिथिलता आलेले रोज आमच्याकडे 15-20 इन्क्वायरी येते आणि पेशंट येतात माझ्या आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या ओपीडी मध्ये आणि तसेच माझ्या WHO क्लिनिक मध्ये आम्ही वेगवेगळ्या थेरपीचा वापर करतो, जेणेकरून पेशंटला व्हायग्रा हे औषध नको असते. कारण की काही पेशंट आमच्याकडे येतात आणि काही डॉक्टर सुद्धा रेफर करतात की यांनी व्हायग्रा खूप खाल्लेला आहे, आता व्हायग्राचा इफेक्ट होत नाही आणि कोणत्याही पद्धतीने त्याला इरेक्शन येत नाही. डू द नीडफुल. एक तर त्यांना चॉईस असते की पेनाइल प्रोस्थेसिस सर्जरी करण्याची इच्छा त्यांची नसते. अशा पेशंटला आपण वेगवेगळ्या थेरपेटिक मॉड्यूल जसं लोकल व्हायब्रेशन, पल्स स्टिम्युलेटर अशा सारख्या गॅजेटद्वारे करता येतं. त्यानंतर मेरिडियन स्टिम्युलेटर सारखे वापरून सुद्धा करता येतं आणि वेगवेगळे पॉइंट्स यामध्ये वापरले जातात बॉडीचे आणि त्याला स्टिम्युलेट केले जातात. इज अ बेस्ड ऑन टोटली ऑन ॲक्युपंक्चर सायन्स, इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन थेरपी यू कॅन डू इट. अशा पद्धतीने वेगवेगळ्या थेरपी करून आणि लेझरिंग करून पेशंटला विथ मेडिसिन पूर्णतः बरं करण्याचा आमचा जो प्रयत्न असतो तो 90% सक्सेस होतो या वेगवेगळ्या थेरपीद्वारे आणि पेशंटला पुन्हा पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची गरज भासत नाही. थोडक्यात पेशंट औषध करून घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने स्वतःला फिट ठेवू शकतो.